मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना अपशब्द वापरल्याचा धागा पकडत आता भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे। मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत आणि त्यानंतर आता फडणवीसांच्या समर्थनार्थ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात या ठिकाणी दादर परिसरात बॅनरबाजी आहे ती भाजपकडून करण्यात आलेली आहे। इतिहास शिव्यांना लक्ष देत नाही तर या ठिकाणी इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो अशा पद्धतीचे आशयाचे बॅनर्स या ठिकाणी भाजपकडून लावण्यात आलेले आहेत। प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे, उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब अशा आशयाचे हे बॅनर आहेत। एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी अपशब्द वापरल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका होऊ लागलेली होती आणि जरांगे पाटलांच्या विरोधात एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न हा भाजपकडून सातत्याने केला जात होता आणि त्याचाच हा एक भाग आपण म्हणू शकतो। मनोज जरांगे पाटील यांनी माफी मागितलेली आहे। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने येण्यासाठी ठाम आहेत। ते मुंबईत येण्यासाठी निघाले देखील आहेत। मात्र या ठिकाणी आता भाजपकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ आणि जरांगे पाटलांच्या विरोधात या ठिकाणी बॅनरबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।